आज आपण आहोत ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत राणे साहेब। या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि त्यानंतर आज कोकण भवनमध्ये नोंदणीसाठी आलेले आहेत। एक बीजेपीचे जे उमेदवार या ठिकाणी सर्व आले ते नोंदणी करणार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते एक नगरसेवक म्हणून या शहराच्या दृष्टीने त्यांचे काय विजन असणार आणि भारतीय जनता पार्टीचं काय विजन असेल। नमस्कार राणे साहेब। नमस्कार। आपण अनेक वर्षापासून या शहराचं नेतृत्व केलेलं आहे। आपण गृहनिर्माण सोसायट्यांचा प्रश्न देखील आपण या ठिकाणी अनेकदा मार्गी लावलेला आहे। चर्चासत्राच्या माध्यमातून तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। शहरासाठी आपलं काय विजन असणार आहे? नक्कीच की शहरासाठी ठाणे महानगरपालिका तसं सगळा म्हणजे डोंगरी नागरी आणि शहरी असा सगळा भाग या महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो। मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करतो वार्ड प्रभाग क्रमांक 5 त्याच्यामध्ये सुद्धा आदिवासी भाग आहे, झोपडपट्टी आहे, मिश्र मध्यमवर्गीय आहे आणि तसे उच्चवर्गीय अशी सगळ्यांची वस्ती आहे। त्या सगळ्या सुविधा होतीलच, पण माझं विशेष लक्ष असेल की आमच्या भागात असणारा आदिवासी पाडा त्या लोकांपर्यंत सुविधा म्हणजे मुख्य पाणी एवढ्या वर्षाला सुद्धा त्यांना मुबलक पाणी मिळत नाही, त्यांच्यासाठी जाणाऱ्या पायवाटा नाहीत, रस्ते नाहीत, हे प्राधान्य असेल। आणि शहराच्या दृष्टिकोनातून जो भाजपचा अजेंडा आहे तोच भाजपचा कार्यकर्ता म्हणून आमचा अजेंडा असेल। भाजपची जी कार्यप्रणाली आहे राज्यात असो केंद्रात असो, सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या सूत्रीवर आमचं काम महानगरपालिकेमध्ये झाले। सर, आदिवासी पाड्यांसाठी जो काही निधी वगैरे असतो तो आजपर्यंत पूर्ण प्रमाणात वापरला गेला आहे, पण आता तुम्ही त्यासाठी काय नियोजन करणार? नाही, नक्कीच आपला जो भाग आहे तो जरी आदिवासी असला तरी काही मुख्यत्वे वनविभागाचा परिसर आहे, त्यामुळे काही तांत्रिक अडचणी असू शकतात। मात्र वनमंत्री आमचे आहेत, केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता असल्यामुळे तो जो तांत्रिक मुद्दा असेल त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तो सोडवण्याचा प्रयत्न राहील। आणि या आदिवासी भागाला शहराच्या जवळ असून सुद्धा शहराच्या सुविधा त्यांना मिळत नाही, तो देण्यासाठी प्रयत्न असेल। निश्चितपणे आपण पाहिलं असेल की ठाण्यामधला एक दुर्गम भाग आदिवासी पाडा जो आहे त्या ठिकाणचं नेतृत्व राणे साहेब करतात। त्यांनी एक आपल्याला सांगितलेलं की शहराच्या विकासाबरोबर सबका साथ सबका विकास ही जी भाजपाची संकल्पना आहे ती आपण प्रत्यक्षात या ठिकाणी राबून या ठिकाणच्या जनतेला न्याय देणार आहोत। ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई।